ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा आणि त्यांच्यातील कलागुणांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या उमेद अभियानामार्फत आयोजित महालक्ष्मी सरस या प्रदर्शनाचं दरवर्षी आयोजन करण्यात येत असतं। महालक्ष्मी सरसच्या भव्य प्रदर्शनास उद्घाटक अण्णासाहेब पाटील, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यंदा नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर इथे दिनांक 24 मार्च ते 4 एप्रिल 2026 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत हे प्रदर्शन विनामूल्य सुरू राहणार आहे। या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील दुर्गम भागातून आलेल्या महिला बचत गटांच्या ग्रामीण भगिनींच्या कौशल्यपूर्ण आणि दर्जेदार उत्पादनांना राज्यस्तरीय व्यापक बाजारपेठेत विक्रीची संधी प्राप्त होते। या महिलांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने तयार केलेल्या या उत्पादनांना नेहमीच मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पसंती मिळत आली आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभाग यांच्या वतीनं ग्रामीण भागातल्या महिलांना उमेद या संस्थेच्या माध्यमातून पायावर सबलीकरण करणं, त्यांनी केलेल्या प्रोडक्टला एक वेगळी बाजारपेठ मिळवून देण्याचं काम महाराष्ट्र राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावरती उमेद संस्थेचे असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून केलं जातं। राज्याचे मुख्यमंत्र्यांनी एक संकल्प केला होता की प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेदच्या माध्यमातून एक मॉल तयार होईल आणि मला वाटतं 13 जिल्ह्यांकरिता राज्याचे मुख्यमंत्री यांनी 20 कोटीची तरतूद केलेली आहे। प्रत्येक जिल्ह्याला 20 कोटी म्हणजे भविष्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या महिला व्यवसायाच्या निमित्ताने आपलं प्रोडक्ट तयार करू शकतात, बचत गटाच्या माध्यमातून, उमेदच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेतात, अशांना एक चांगली वेगळी बाजारपेठ निर्माण करून द्यायचं काम उमेद आणि त्यांचा सर्व परिवार त्या ठिकाणी करत आहे। त्याच्यामुळे खूप चांगली योजना आहे। मला वाटतं की भारतामध्ये महाराष्ट्र महिलांच्या सबलीकरणासाठी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी खूप चांगलं काम त्या ठिकाणी करते। खरं म्हणजे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लखपती दीदी ही संकल्प त्या ठिकाणी मांडली आणि ती राबवलेली आहे। आजही आपल्या या स्टॉलमध्ये काही लखपती दीदी आपल्या निर्माण केलेल्या वस्तू विक्रीसाठी आणलेल्या आहेत। नवी मुंबईकरांनी या असणाऱ्या प्रदर्शनाचा खूप चांगला उपयोग करून घेतला पाहिजे। आपणही कुठेतरी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या विभागातून आलेला आहोत आणि आपल्याच भगिनी त्यांनी स्वतः निर्माण केलेला माल आपल्या विक्रीसाठी आपल्या शहरामध्ये आणलेला आहे आणि म्हणून शहरी भागामधील असणाऱ्या महिलांनी ह्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या नवऱ्यांना पण घेऊन यावं। म्हणजे एखादा प्रोडक्ट आवडला की लगेच ते QR कोड स्कॅन करतील आणि प्रोडक्ट लगेच ते घरी घेऊन जातील। महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र उमेद महाराष्ट्र ग्रामीण विकास अभियानांतर्गत आज नवी मुंबई येथे महालक्ष्मी सरस हे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि ह्यामध्ये महाराष्ट्रातले 36 जिल्ह्यातल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या विविध कला कौशल्यांना सादर केलं जात आहे। यामध्ये महिलांनी स्वतःच्या हाताने बनवलेले विविध पदार्थ, त्यासोबतच हस्तकला, शिवणकाम आणि विविध असे त्यांच्या अंगी असलेले गुण दाखवण्याचा प्रयत्न इथं केला गेलेला आहे। ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम करण्याचा हा महाराष्ट्र शासनाचा अनोखा एक उपक्रम आहे आणि स्तुतियोग्य असा हा उपक्रम आहे, ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील विविध आदिवासी पाडे असोत किंवा ग्रामीण भागातून महिला इथं आपल्या स्टॉल्ससह उपस्थित आहेत आणि नवी मुंबईमध्ये खरोखर हा अनोखा उपक्रम इथं आयोजित केल्याबद्दल मी सरसचे मनापासून आभार मानेन आणि अशाच पद्धतीने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत राहो अशी मी त्यांना नक्कीच रिक्वेस्ट करेन। महिलांसाठी शासनाच्या माध्यमातून इवन आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम महिलांसाठी आयोजित केले जातात, ज्याच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटचा असतो आणि अशा माध्यमातून महिलांना नक्कीच स्वतःच्या कुटुंबाला एक सशक्त करण्याचा आणि त्याद्वारे समाज आणि देश सशक्त करण्याचा प्रयत्न असणार आहे हा आणि महिलांनी ह्याच्यात खरोखर सहभाग
सहभाग घ्यायला हवा. कारण आपण मागे कोरोनाच्या वेळी बघितलं होतं की जेव्हा आपल्या पतीला जॉब नाही म्हणून नवरा घरात बसला होता, तेव्हा महिलांनी कंबर कसली आणि जरी आपल्याला काही पदार्थ बनवता येतात त्या जीवावर त्यांनी तेव्हा कुटुंब सावरलं होतं. तर अशा पद्धतीने एक महिला जर विचार करेल तर नक्कीच आपला कुटुंब नव्हे तर देशाला सक्षम करू शकते. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.